विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9वीचं सेमी इंग्लिशचं जे प्रकरण आहे, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पहिलं जे प्रकरण आहे त्याच्याविषयी माहिती मिळवणार आहोत। याच्यामध्ये आपल्याला पहिल्या सुरुवातीला असं वाटतं की प्रकरण हे फार कठीण आहे आणि त्याचबरोबर आपल्याला समजणार नाही। त्याच्यासाठी मी खूप सोप्या पद्धतीने समजून देण्याचा प्रयत्न करतो आहे। तुम्ही फक्त समजून घ्या आणि काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता। मी माझा नंबरसुद्धा तुम्हाला देणार आहे, त्याच्यावरती तुम्ही मला कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला ज्या अडचणी आहेत त्या मला जरूर सांगा। आता आपण सुरुवात करूया। खूप दिवसांनी आपण अभ्यासाला सुरुवात करतो आहोत। प्रत्येकाला ऑनलाईन शिकायचं आहे। पहिलं प्रकरण जे आहे 9वीचं लॉज ऑफ मोशन, याच्याबद्दल आपण आज माहिती घेऊ। त्याच्यात सुरुवातीला मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट याच्याविषयी माहिती घेऊ, परंतु सगळ्यात पहिले आपल्याला मोशन म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी आपण समजून घेऊ, ही बस आहे, ही बस थांबलेली आहे। जोपर्यंत याच्यावरती आपण कोणतेही फोर्स अप्लाइड करत नाही तोपर्यंत ती बस ही स्थिर अवस्थेमध्ये राहणार आहे। तर समजा याच्यावरती आपण मेकॅनिकल फोर्सचा वापर करून ही बस मोशनमध्ये आली। तर मोशन म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे। तर मोशन म्हणजे मोशन इज द प्रोसेस ऑफ समथिंग मूविंग ऑर चेंजिंग प्लेस ऑर इवन जस्ट चेंजिंग पोझिशन। म्हणजेच ही एक अशी प्रोसेस आहे की त्याच्यामध्ये जागा बदलते किंवा तिच्या पोझिशनमध्ये बदल होतो, तर आपण त्याला मोशन असं म्हणतो। आता बघा, पुढची जी टर्म आहे डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स, याच्याविषयी माहिती घेऊ। बऱ्याचदा डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स या दोघं गोष्टी सारख्याच आहेत असं आपल्याला वाटतं। आता याच्यात मुख्य काय फरक आहे ते आपण एक एक जे आहे टर्म ती व्यवस्थित समजून घेऊ। सुरुवातीला डिस्टन्स म्हणजे काय हे आपण समजून घेऊ। आता डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन, ही तिची डेफिनेशन आहे। डिस्टन्स जे आहे ते ॲक्च्युअल पाथ म्हणजे खरोखर ज्या मार्गाने त्याने मार्गक्रमण केलेलं आहे एखाद्या वस्तूने, मूव्हिंग ऑब्जेक्टने, खरोखर त्या मार्गाने तो गेलेला आहे। उदाहरणार्थ आपण इथं बघूया, हा एक मुलगा आहे आणि तो जर असं या पद्धतीने जात असेल, हे बघा, आणि तो वर खाली या पद्धतीने गेला, हा खरोखर त्याचा जो मार्गक्रमण होता त्याला अंतर असं म्हणतात, म्हणजे डिस्टन्स असं म्हणतात। आता डिस्टन्स, आता आपण हे समजलं की तो बरोबर या मार्गाने गेला म्हणजे त्याचं डिस्टन्स झालं आणि ते ॲक्च्युअल पाथ जो आहे तो आपण मोजला तर आपण त्याचं डिस्टन्स काढू शकतो। परंतु आता आपण असं जाणून घेऊ डिस्प्लेसमेंट म्हणजे काय। आता त्याच्यासाठी आपण एक वेगळं उदाहरण घेऊया। आता समजा हे एक उदाहरण आहे, ए पॉईंट पासून बी पॉईंट पर्यंत एक वस्तू आणली आपण आणि बी पासून सी पर्यंत ही वस्तू आपण नेली, हे झालं डिस्टन्स। आता असा प्रश्न आपल्याला पडला की आपल्याला ए पासून बी पर्यंत, बी पासून सी पर्यंत न जाता ए पासून सी पर्यंत जाता येईल का? जाता येईल, आणि डायरेक्ट ते आपण सी पर्यंत जाऊ शकतो। म्हणजेच काय झालं, द मिनिमम डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट, म्हणजेच काय, ए आणि सी पर्यंत जाण्यासाठी जे अंतर आहे, कमीत कमी अंतर, त्याला म्हणतात डिस्प्लेसमेंट। आणि ए पासून बी पर्यंत गेला आणि बी पासून सी पर्यंत गेला, हे झालं त्याचं डिस्टन्स। मग आता याच्यामध्ये त्याची डेफिनेशन, द मिनिमम डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट, म्हणजे दोन पॉईंट मधलं कमीत कमी अंतर जे आहे ते म्हणजे डिस्प्लेसमेंट। तुम्हाला समजले असतील असं गृहीत धरतो, आणि समजल्या नसतील तर मला नक्की सांगा। त्याचबरोबर आता आपण याच्यातले काही उदाहरणं घेऊ। इफ अ कार स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट पी गोज टू पॉईंट क्यू अँड देन रिटर्न टू पॉईंट पी, हाऊ मच डिस्टन्स हॅज इट ट्रॅव्हल्ड अँड व्हॉट इज इट्स डिस्प्लेसमेंट। आता आपण बघूया, याच्यामध्ये पी पासून एक वस्तू जी आहे ती क्यू पर्यंत आपण पाठवली आणि क्यू पासून पुन्हा पी पर्यंत ती वस्तू आली। आता बघा, पी पासूनचं अंतर आहे 360 मीटर क्यू पर्यंत पोहोचेपर्यंत, आणि क्यू पासून पी पर्यंत जाण्यासाठी तेवढंच अंतर तिला पुन्हा कापावं लागेल। म्हणजे टोटल जे डिस्टन्स झालं तिचं 720 मीटर, हे तुम्हाला सहज काढता येईल। परंतु आता तिने डिस्प्लेसमेंट किती केलं, कारण डिस्प्लेसमेंटची तर आपली व्याख्या काय आहे, द मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉईंट अँड एंडिंग पॉईंट, म्हणजे 2 पॉईंट। मग इथं प्रश्न असा निर्माण झाला की ती वस्तू पी पासून निघाली आणि पी पर्यंतच पोहोचली, आणि त्याच्यामुळे डिस्प्लेसमेंट किती येईल, 0 येईल, कारण पी पासून निघाली आणि पी पर्यंतच पोहोचली, म्हणजे मिनिमम डिस्टन्स जे आहे ते 0 निघालं, म्हणजे हे झालं डिस्प्लेसमेंट। आता तुम्हाला नक्की समजलं असेल। आणखी आपण एक दुसरं उदाहरण घेऊया याच्यामध्ये। एव्हरी मॉर्निंग स्वराली वॉक राउंड द एज ऑफ अ सर्क्युलर फील्ड हॅव्हिंग अ रेडियस ऑफ 100 मीटर ॲज शोन इन फिगर. इफ शी स्टार्ट फ्रॉम द पॉईंट ए
अँड टेक्स वन राऊंड, हाऊ मच डिस्टन्स हॅज शी वॉक अँड व्हॉट इज हर डिस्प्लेसमेंट. आता बघा, स्वराली जी आहे ती ए पॉईंटपासून निघाली आणि पुन्हा ती ए पॉईंटपर्यंत आलेली आहे. आता तिने किती अंतर कवर केलं हे आपल्याला त्यांनी दिलेलं नाही, आपल्याला ते काढावं लागेल. त्यांनी रेडियस दिलं 100 मीटर, पण आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, कारण ती स्वराली सरकम्फरन्सवरतीच फिरलेली आहे. म्हणजे सरकम्फरन्सचा फॉर्म्युला वापरला की आपल्याला डिस्टन्स काढता येईल. आणि मग आता सुरुवातीला आपण डिस्टन्स काढून पाहू. आता स्वराली जी ए पासून निघाली आणि ए पर्यंत या पद्धतीने पोहोचली. आता त्या सरकम्फरन्सवर फिरली म्हणून आपण डिस्टन्सचा जो फॉर्म्युला आहे म्हणजे काय, डिस्टन्स इज इक्वल टू सरकम्फरन्स इज इक्वल टू 2πr. तुम्हाला माहिती आहे 2πr त्याचा फॉर्म्युला आहे. आता 2 इंटू पायची किंमत माहिती आहे 3.14 इंटू आर दिला आहे 100 मीटर आणि आपण याचा गुणाकार केला 628 मीटर. एवढं ते अंतर आपल्याला मिळालेलं आहे. आता ती ए पासून निघाली आणि ए पर्यंत पोहोचली म्हणजे मिनिमम डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट म्हणजेच आपल्याला डिस्प्लेसमेंट माहिती आहे. मग आता ती ए पासून निघाली आणि ए पर्यंत पोहोचली म्हणजे मिनिमम डिस्टन्स किती आलं तिचं, 0, म्हणजे डिस्प्लेसमेंट 0. हे पण आपल्याला समजलं आहे. आता ही स्पीड अँड वेलोसिटी याच्याविषयी आपण माहिती घेऊ. आता स्पीड आणि वेलोसिटी मुलांना जर विचारलं तर दोघं गोष्टी सारख्याच सांगतात. स्पीड म्हणजे काय सांगितलं तर वेग सांगतात, वेलोसिटी म्हणजे काय सांगितलं तरी वेगच सांगतात. स्पीड म्हणजे काय तर चाल आणि वेलोसिटी म्हणजे काय, वेग. आता या दोघं गोष्टी कशा वेगळ्या आहेत त्याच्या पहिले आपल्याला त्याच्या क्वांटिटी आहेत त्या वेक्टर आहेत का स्केलर आहेत याची माहिती आपण घेऊ. आता ते समजण्यासाठी आपण त्याची डेफिनेशन पाहू. अ क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड ऑन डायरेक्शन इज कॉल्ड स्केलर क्वांटिटी. एखादी राशी मोजण्यासाठी तुम्हाला दिशेची गरज नाही, तुम्ही कोणत्याही दिशेला गेले तरी उत्तर बदलणार नाही, तिची किंमत बदलणार नाही, म्हणजेच तिला दिशेची गरज नाही, म्हणजेच ती स्केलर क्वांटिटी आहे. अशा कोणत्या क्वांटिटी आहेत मग आपण बघूया. फॉर एक्झाम्पल आहे टाईम, व्हॉल्यूम, स्पीड, मास, टेम्परेचर, डिस्टन्स, एन्ट्रॉपी, एनर्जी, वर्क यांना कोणत्याही दिशेची गरज नाही. आणि काही राशी मोजण्यासाठी मात्र आपल्याला दिशा आणि परिमाण दोघांची गरज असते. अ क्वांटिटी विच डिपेंड ऑन बोथ डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड इज कॉल्ड अ वेक्टर क्वांटिटी. त्याच्यामध्ये आपल्याला परिमाण आणि दिशा या दोघं गरजेच्या आहेत. आणि त्या राशी कोणत्या ते पण आपण बघूया. फोर्स आहे, वेलोसिटी आहे, एक्सेलरेशन आहे, डिस्प्लेसमेंट आहे आणि मोमेंटम आहे. या राशी ज्या आहेत त्या मोजण्यासाठी आपल्याला दिशा आणि परिमाण दोघांची आवश्यकता आहे. मग आता बघा आपण वेलोसिटीची माहिती घेऊया. वेलोसिटी जी आहे म्हणजे काय. आता द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन पर्टिक्युलर डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड इट्स वेलोसिटी. विशिष्ट दिशेला एखाद्या वस्तूने मार्गक्रमण केला असेल तर त्याला आपण वेलोसिटी असं म्हणू शकतो. आता वेलोसिटीचं फॉर्म्युला जो आहे वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, हा त्याचा फॉर्म्युला झाला. आणि त्याचबरोबर आता स्पीड म्हणजे काय ते पण आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. तर स्पीड म्हणजे काय, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड स्पीड. आता याच्यामध्ये बघा वरती आपण असं म्हटलं होतं की पर्टिक्युलर डायरेक्शनलाच गेली तर तिला आपण वेलोसिटी, इथं मात्र डायरेक्शनची गरज नाही आणि म्हणून द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड स्पीड. स्पीडचा फॉर्म्युला पण वेगळा राहील काय, स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम रिक्वायर्ड. ह्या दोघं गोष्टी वेगवेगळ्या आहेत हे तुम्हाला समजेल. काय, वेलोसिटी ही पर्टिक्युलर डायरेक्शनलाच झाली पाहिजे आणि याच्यामध्ये स्पीड मात्र आपल्याला याच्यामध्ये डायरेक्शनची आवश्यकता नाही. आता बघा आपण काही उदाहरणं याच्यामध्ये पाहू. आता इन द फर्स्ट एक्झाम्पल द स्टेट लाईन डिस्टन्स बिटवीन द हाऊस ऑफ द शीतल अँड संगीता इज 500 meter and that between Sangita's house and school is 1200 meter. Also the straight line distance between Sheetal's house and school is 1300 meter. Suppose Sheetal take 5 minutes to reach Sangita's house and then 24 minutes to reach school from there. हे बघा याच्यामध्ये शीतल आणि संगीताचं जे घर आहे त्याच्यातलं जे अंतर त्यांनी दिलेलं आहे 500 मीटर आहे आणि संगीताचं घर आणि शाळा याच्यामध्ये अंतर दिलं आहे 1200 मीटर. आणि त्याचबरोबर शीतल आणि शाळा याचं डायरेक्ट जर आपण बघितलं तर ते आहे 1300 मीटर. आता आपण शीतलचा जो स्पीड आहे अलॉंग पाथ ए आणि पाथ बी असे दोन दिलेले, तुम्हाला आकृतीकडे लक्ष दिलं तर समजेल. आपण फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे, डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स जे आहे शीतलच्या घरापासून तर संगीताच्या घरापर्यंत 500 मीटर आणि किती वेळ लागला आहे तिला 5 मिनिट. आणि मग आपण तिथं किंमत टाकली 500 मीटर अपॉन 5 मिनिट आणि त्याच्यानंतर आपण त्याला भाग दिल्यानंतर बघा 100 मीटर
पर मिनिट हे उत्तर आपण काढलं. नंतर शीतलचा जो स्पीड होता अलॉंग पाथ बी म्हणजे संगीताच्या घरापासून तर शाळेपर्यंतचा ते अंतर होतं आपलं 1200 मीटर आणि टाईम लागलेला होता 24 मिनिट. आपण त्यालाही भाग दिला. भाग दिल्यानंतर ते जे उत्तर आहे आपल्याला मिळालेलं आहे 50 मीटर पर मिनिट. आणि त्याच्यानंतर आपण ॲव्हरेज स्पीड दोघांचा काढणार आहोत. ॲव्हरेजमध्ये तुम्ही बघितलं 500 आणि 1200 म्हणजेच 500 प्लस 1200 टोटल जे झालं 1700 मीटर अपॉन. आणि आपण मिनिट पण ते आहे 5 मिनिट आणि 24 मिनिट दोघं काय केले आपण प्लस केले 29 मिनिट. आपण त्यालाही भाग दिला. भाग दिल्यानंतर आलं 58.6 मीटर पर मिनिट. आता शीतलची वेलॉसिटी आपण काढणार आहोत. शीतलची वेलॉसिटी जी आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम आपल्याला माहिती फॉर्म्युला. डिस्प्लेसमेंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय मिनिमम डिस्टन्स कुठून आपण मोजू शकतो शीतलच्या घरापासून डायरेक्ट शाळेपर्यंत किती आहे ते 1300 मीटर अपॉन 29 मिनिट्स. तिला 29 मिनिटं लागलेत. मग आता शीतलची वेलॉसिटी निघाली 44.83 मीटर पर मिनिट. हे झालं आपण त्याच्यातलं जे उदाहरण आहे ते पण तुम्हाला मी दाखवलं. त्यांना भाग दिला कसा ते पण आपण बघितलं. तुम्ही घरी अजून एकदा बघा. आता त्याच्यातलं जे युनिट आहे आता युनिट बघितलं तर दोघांचं सारखंच येणार आहे कारण त्या फॉर्म्युल्यावरून आपण पाहिलं. आता बघा याच्यामध्ये द युनिट ऑफ स्पीड अँड वेलॉसिटी आर द सेम इन द SI सिस्टीम. द युनिट इज मीटर पर सेकंड while in the CGS system it is a centimeter per second. Speed is related to distance while velocity related to the displacement. नीट लक्षात घ्या स्पीड हा अंतराशी संबंधित आहे तर वेलॉसिटी ही डिस्प्लेसमेंटशी संबंधित आहे. इफ द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन द व्हॅल्यू ऑफ स्पीड अँड वेलॉसिटी आर द सेम अदरवाईज दे कॅन डिफरंट. हे बघा जर एखाद्या वेळेस स्ट्रेट लाईनमध्ये आपण जर बघितलं स्ट्रेट लाईनमध्ये जर आपण बघितलं तर वेलॉसिटी आणि स्पीड दोघं सारखेच असू शकतात अन्यथा ते वेगळे येतील. वेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इन युनिट टाईम. एकक वेळेमध्ये ती घडून येते. वेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इन युनिट टाईम हे लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर त्याचा काय परिणाम होतो इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन वेलॉसिटी. आता वेलॉसिटी इज डिपेंड्स ऑन स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन अँड दॅट वेलॉसिटी चेंजेस बाय. केव्हा बदलू शकते वेलॉसिटी हे पण आपण लक्षात ठेवा. 3 गोष्टींवर अवलंबून आहे. चेंजिंग द स्पीड आपण जर स्पीड बदलला आणि दिशा सेम ठेवली तरी वेलॉसिटी बदलू शकते. चेंजिंग द डायरेक्शन आपण दिशा बदलली आणि स्पीड सेम ठेवला तरीसुद्धा वेलॉसिटी बदलू शकते. चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन आणि दोघं जर बदलले तरीसुद्धा ती बदलू समजलेला असं मी गृहीत धरतो. जर नसेल तर मला जरूर सांगा आणि आपण आणखी प्रयत्न करू. आणि आज आपण हे समजू. पुन्हा तुम्ही नीट बघा व्हिडिओ पॉज करून पहा किंवा व्हिडिओ जो आहे तुम्हाला त्या ठिकाणी काही अडचण असेल तर मला सांगा म्हणजे मी त्याच्यामध्ये काही बदल करेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त समजून देण्याचा मी प्रयत्न करेल. तुम्ही मदत करा मी मदत करतो. धन्यवाद.